15 वर्षापूर्वीची गोष्ट अजून. आता आम्ही चालू नेक्स्ट स्टेशनला. आता नेक्स्ट स्टेशन काय तो काय सांगा आता आहे जे बनवून ठेवलेला. प्लीज सांगा, कोणतरी सांगा ब्लॉग कसा माझा रिटर्न येईल. माझी जाते पण त्याची रेसिपी फुल डिटेल्स मध्ये टाकलेली होती आणि ते आपण घेऊन जाऊच म्हणजे जाऊ. हो आंबा मस्त खाऊन घेऊ आम्ही. चलो खाएगा तू? तू खाएगा? आता चालू आहे ग बघ बाई. झाली भाजी टिप्ट आणि खात एक साईडला. चला एंड डायरेक्ट ब्लॉग. सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आमची सकाळ मस्त आहे की आम्हाला लेट उठू तर आम्ही उचलायला 8 वाजता उठल्यावर हा नाही तर आम्ही मस्त की सकाळ 8ला उठल्या. मग मस्त उठल्या म्हणजे मस्त की चहा ठेवला आणि आता मस्त चहा पिऊन घेताव आणि लवकरच जायचे ना शेतावर म्हणून उठून सगळी मोकळी झाली ना. मावशी अजून झोपले. मी बोलते काय तू काय बोलले मग कशी काय तर काय बोलली आता मस्त की आम्ही चहा वगैरे पिऊन घेत आहोत आणि ही माकरात पण उठल्या आणि बघा सकाळच बसले काय बोल. आणि आहे ना त्या मामांचं घर तो बघा तो आहे तो तिकडं काम झाली टाकी दिसते का तिकडे आहे तो. नंतर आता सकाळचे गेला दाखवेन. इथे ही सगळे मामांचेच घर आहेत. म्हणजे पहिले एकच घर होता इथंशी असा तर आता इथे नवीन इथे बंटी मामा साहेब बांधला मग. आणि इकडून आता या मामांचं सोपा मामाचं आहे बालक्या मामांचं आहे आणि तिकडं आमच्या मोठ्या मामांचं आहे तो तिकडे गेल्यावर दाखवू नाव आहे. जर आता मस्त की चहा पिऊन घेतो आम्ही याच्या प्यायला. इकडं बघू शकता ही कुठं बॅडमिंटन खेळतात. थांब र केलं र माकरा आणि आयसा शॉर्ट नीचे गिर गया ना तो कैसा लगेगा. आता आहे जे नीचे गया. आणि या मोठ्या माणसं घरी होते इथे काम चालू आहे सगळं. यो मागच्या ब्लॉग मध्ये पण दाखवले मी घर. हे जाणं घेऊन ये. तर हॅलो गाईज, डायरेक्ट आमची सुरुवात संध्याकाळची झाली. सकाळचे फक्त चहा पितानीच जरासा ब्लॉग बनवलेला माहितीये का. मी नव्हतो तू झोपलेली तेव्हा. आता मस्त की आम्ही चाललो पाऱ्यावर म्हणजे सकाळचीच जाणार होतो ना अशी सकाळचीच जाणार होतो पण तेव्हा नाही गेलो म्हणून आता चाललो सकाळचे म्हणजे अशी दुपारचे त्यामुळे चालू पण आवरा ऊन लागत होता म्हणून कॅन्सल केला प्लॅन. आणि आता चाललो मग मी पाऱ्यावर. पारा म्हणजे काय माहिती सांग जरा. पारा म्हणजे काय शेत आहे असं घेतात ना नाव काढलं पाऱ्यावर. तिकडं एक असं हे असतं ना नाव. हा का हा मग तिथं रास आंबो बिंबो भेटतील आता कालची हरकत. बघू आज किती पिशव्या भरून नंतर किती डझन तरी आपल्याला किती वाटतं किती डझन आपण हाणू शकता सांग. 7-8 डझन ठीक आहे का जास्त होतील. जास्त होती बा आपण टिपत आपण आलशीपणा करतो ना. मावशी कितना डझन आमला आहे आज. आज आता घेतल्या भरपूर पिशव्या. बघू तरी आकडा सांग ना. तुला आकडा सांगलं काय जातं 10 सांग. सांगू बोलला ना विराट 10 डझन. बघू आमचं 10 डझनचा बजेट आहे. आता किती डझन होतात देखते हैं. वजा घ्या ना कोण माग नाही. आमचा म्हणते मग विचार घेते बघ सगळ्यांच्या हातात पिशव्या दिल्या त्या सगळ्यांना दिल्या सगळ्यांचं घ्या. आणि त्याला एक देख सकते मग काय नाही याला त्यालाच बोलताना झालं की आज तुला घेशील त्याचं. किती डझन आंबला आहे का तू आज. किती डझन आंबा आणशील पिशवी भरून बघ. मला देशील ना चालेल. तुझी पिशवी आहे ना तुझी पिशवी भरून. माझ्याकडे पिशवीच नाही. चल आमची दोघांची वाटणी चल तो म्हणते मग याला पुरं. आता आम्ही चाललो. आता बघू कुठं काय किती भेटतात. चलो बोल. इसके बाद भी आहे सगळे रिक्षा कडला घेतल्या खात चलो. आम्ही आता नेक्स्ट स्टेशनला चालल्यावर तर ही गाडी जरा आमची पिशवी जरा जड होईल ना म्हणून आम्ही इथं या स्टेशनला लपून ठेवतो.
नेले ना कुणी आणि बंट्यावर सहज दिसतात जो माणूस आला तो घेऊन जाईल. चलो आगे आयला आणि बघ कसलं आणले बंट्या मग मस्त लागल ठेव. अरे ते तो मग तो आणायला गेलो माझा मग कोण गेलो बोलतो. आता आम्ही चालू नेक्स्ट स्टेशनला. आता नेक्स्ट स्टेशन काय जण आमचं कुठं होणार आहे खराब नका जेवढं. कोण कोण जातं असं आंब्या आंब्याना जरा आम्हाला कमेंट्स करा ना अशी. कसं सोडून खात बसले आता बघा. टिपते आणि खाते एक साईडला. टिपाचं सोडून खात बसले. हे बघ चांगले आहे बघा सगळे चांगले आहेत. चांगले माझी चप्पल बघून लोक असतील. ओय वंट्या मग वारे अंटर काय ए बैल काय बी उचलत यो. अरे इतर परल्या बघ जांभळं ना काही अशी जांभळं येतल्याची आणि रस्त्याने कातकात जायचा. घरी का न्यायचीच ना अशी. आणि आंबा भेटू शकतात बाई. जांभळा ना भेटू शकत डझन कारण की असे रस्त्याने कातकात गेले कशी भेटते सांग. तुला बघू किती किलो भेटतं. असं चायना ब्रिज आहे. या ब्रिज वर असं जायला लागतं. अगला स्टेशन करदा. कला बैल असंच खायचं असतं ना. रोज तरी काय नाही जरा चल काय आहे इथं. होय चांगला आहे चांगला आहे. तो उचल ना तो जास्त. पण तेव्हा तुम्ही ठेवले इथे मी करतो कोणीतरी ठेवल्या. अरे मग मला वाटलं एटलून ठेवल्या रे कोणीतरी. पडली का काय नाही एकदा पाचशे अशी विहिरी भरलेली. तू वाचवला गेली सनवची काय अर्धी भरली एकच टाकले. उतरा अरे बोल काय इथं आपण काय जांभळांचं झाड बघला ना. हा तर बघ दुसरी पिशवी भरली. आता ती पण आम्ही घेऊन जाऊ शकत तर लांब म्हणून आता परत आम्ही लपून ठेवतो. काय तुला काय ऐकायला मला पण त्याच ऐकायला आम्हाला दोघांना बाप्पाशी ऐकायला आला. अरे म्हणते मग तीच बघ ना काय ना दादू त्यांच्या वरती होतील रे. आपला रेकॉर्ड करत जाणार आहे. ओके 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 तर झाला ना. सगळी मेहनत पाण्याने पॅन्टा बिना टाकतो की त्याच्यावर. अरे एक आंबा पडला त्याला. एक आंबा भी दिसून नको देऊ. ओके इधर कुछ है. कोण आला टाकून ना तयारी. अरे पोटली के नीचे तो सोना मिला उसको. काय करणार सी एक पण बोला. तो गाइस हम लोग जा रहे हैं अभी आम्बेल को. मैंने जामुन का पिशवी लिया है. तो ती वाटते है ना वाट आंबट ना
तूने एक भी नहीं निकाला. चल याच्या चपलिंग काहीतरी घुसला वाटतं. आमचा अगला स्टेशन डायरेक्ट कम्प्लीट पाऱ्यावर पोचलेलो आहेत आता आम्ही. इकडं बघा अक्का भरले. आमचा पारा काढ भेटतील म्हणजे यो आमच्या मामांचा शेत आहे असा. तर आता लावत नाही या वर्षी बसून ना असे. आता यो सगळा आवरा मोठा आहे मस्तपैकी. आणि आता चाललो अजून पुरं आमचा हे का होता पाऱ्यावर जावं पाऱ्यावर आंब्याना. पण पाऱ्यावर काही एक आंबा भेटला नाही. भेटला मग त्याचं अजून कुठं झालं ते वेगळं. ते शेतावलं झालं. हे पाऱ्याचे शेतावलं. आता बघू पुरं जाता. चला भेटतान की ना भेटतान. तशी बाव आहे आटली सगळी. आता आम्ही बावीची अशी भोवत्याची चालल्या. आणि आमची बारकी बाई ना एक भावीन डायरेक्ट नाही मागच्या वेळेस अशी सपांडारकी गेलती ना मावशी. लय वर्षापूर्वी लय म्हणजे मला वाटतं 7-8. मग किती वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी. 15 वर्षापूर्वीची गोष्ट अजून आम्हाला लक्षात नाही. काय झालं माहिती आहे का अशी बाव होती. मावशीला वाटला की या आहे काय र आटलेली म्हणून आमची मावशी अशी गेली त्याच्यानं. आणि दलदल होती अख्खी परत नसती त्याच्यानं जाईत होती. आता ती स्टोरी आता आम्ही इमेजिनमध्ये ना सांगू शकत ना अशी. पण लय असं कॉमेडी झाली. चला काय हा का आता आम्ही बसल्या झाडा खाली दम खायला. पण तेव्हा मला एक गोड दम खायला बसल्यावर दम लागला रे. पाऱ्या आपण घेऊन जाऊच म्हणजे जाऊ. ते लोकांना नाही होते. लोकांना रस्ता नसते ठेवले असता. हा का पिशवा कोण घ्याल. चावला घे चावला धनाम त्याच्यावरी असं टांगत मस्त वाटत. जरी आहे तुझा टांगत जा माहीतरी याला सांग ना टांगाला. आता आम्ही चाललो घरी. जाता बघू कुठे भेटतान. पण आम्ही 1 डझन तरी आपण खाल्लं असतील ना बाय. खाल्लं असतील ना. मी 4-5 खाल्लं. आता एक आंबा बघायचा मी एकटीनी बाकीच्या इकडे तिकडे पण खाल्लं ना. मग म्हणजे काय करतो माहिती का टेस्ट काढतो पहिले चांगलं असं तरच त्या आंब्याचं घेतो ना तर घेत ना. ते काल बी आवरण नेलं काय फायदा ना आला ना बारकी बाय. पण काय इच्छाच ना झाली. नुसतं आंब आता हे पण जाम गोड आहे. पण याचा आंबच नाही भेटली. मला आपली पिशवी कुठे आंब्यांची. ताकद आहे तुला ताकद. ताकद आहे ताकद तुला हाकशील. बारकी मावशी आंबा भेटला आता इथूनच टाक ना मग. आम्ही इथे एक आंबं ठेवलेलं भेटलं गेलं इथलं आंब. भेटलं ते बघा तिथे एक आहे तिथे एक 2 पिशव्या. आता 10 डझनचा प्लॅन क्रॉस नाही झाला आमचा. आम्हाला वाटलं जाईल कारण की आम्ही कालच जास्त नेलतं म्हणून. चलो देखते हे कितना होता है. असे डोकऱ्यासारखे काटे घ्यायचे तर म्हणते मा इकडे बघ. ते दाराशा आंब्याचं झाड असं मी दिसता की आम्हाला मोठे बघा. थांब ना आलं दाराशी येत घर इथे दाराशी असून पण आम्हाला जायला लागतं ना बाई तिकडं कुठे आहे ओ हे बघ इथे एक 2
असेल कुठे तरी चोरी करने के लिए आए देखो हाँ मालिक उधर खड़ा है ना इसीलिए हम लोग वो डायरेक्ट आंबे के झाड़ में घुस गए चलो आम्ही आलो मस्त तिकडून शेतावली आलो ना मस्त एक झोप काढली 1-2 बोलते एक झोप काढली छान बिस्किटा खाल्ली मावशी तर छान बिस्किट खाताना शूट कर अरे भाई मोबाईलला चार्जिंग होते आणि आता या मामांच्या घरी आल्या मोठे मामांचे तर आणि आता आजचे स्पेशल मामीला इचरू आपण स्पेशल जेवायला काय याचा बघू चला मी तर रेडीच ठेवले सगळं मामी आजचं काय स्पेशल आहे चिल्ली राईस ओ वाव चलो आज का वीडियो भी बनता है ओ सगळं कटिंग करून दिलं बघ टायमिंग वालो द्या मसाला आता खायला दूर प्रसाद दे दो प्रसाद हो तू कम्प्लीट आला चाकाला चॅप्टर आम्ही गावात छापायला बोलवलं त्याला चला मस्त वगैरे चिल्ली राईस बघू आज कसा बनवतो मामीचे राईस ना राईस वेगळा चिल्ली नुसती सोयाबीनची 2 घातला रे दोन घातला आता मस्तपैकी मामी बनवते चिल्ली घराचं काम चालू आहे म्हणून आम्ही जरासा वरती आल्यावर खालती काम चालू आहे नंतर खालती झाल्यावर वरती चांगलं आहे त्यांची भांडणं देखायची माझी तर यादीर नयनची जाणार म्हणतो म्हणजे तो आम धुवा जाणार कातोरी बघा 3 कातोरी अदरक लहसुन मिर्ची पेस्ट डाला है इसमें सुटला बघ ना आता याच्या काला सबस्ट्रक्ट पाणी आणि मीठ वगैरे टाकून जरासं आता शिजून घ्यायचं ना मामी झाली भाजी 2 मिनिट लगा अरे बाई 2 मिनिट में मैगी भी नहीं तैयार होती और मामी की चिल्ली तैयार होती तो तिथे कोणतरी गेले टच मारते बघ तिथे दुसरी भाजी का या राईसला ऐसा लेने का इधर डालने का सिस्टर नाही घालता उचलते नाही आता मस्त याला शिजवायची लगेच चिल्ली रेडी मामीची 2 मिनिट वाली चिल्ली गाईज आता आम्ही आंबा मोजतो आणि खाल्ले ना 1 डझन तरी खाल्ले असतील ना परत म्हणजे 2 डझन आमचं असंच गेलं म्हणजे आम्ही रस्त्याने 1 डझन खाल्ले येता यानी 4-5 खाल्लं त्यानी 4-5 सगळी 4-5 केलं आता आम्ही जरा पहिले मोजता 10 डझन काम लोक रेकॉर्ड मोजणी काय आहे तो जरा इधर हेल्प करणे केला चला मग तुम्ही जिथं जाल तिथे मस्ती करता 4 5 6 7 8 9 10 11 12 1 डझन 12 दे ना कसं करून 1 डझन 2 4
6 7 8 9 10 11 12 2 डझन. हा टाक 2 4 10 3 डझन 6 10 4 डझन 4 6 8 10 12 5 डझन 2 4 6 ना 8 12 6 डझन 4 8 10 12 7 डझन 4 8 12 8 डझन ना टाक 4 10 12 8 डझन नाही 9 झालं 8 झालं ना मग हा 9 झालं 9 8 12 10 डझन कम ते वेगळं म्हणते म्हणेल म्हणजे म्हणजे आमचं 10 डझन क्रॉस झालेलं छोटा आंबा एक डझन ते गेले असतील ना परत एक डझन गेले असतील ना एक डझन गेले असतील ना हा म्हणजे आमचं मावशी म्हणजे 15 डझन तरी झालं आपलं आमचं 15 डझन आंबे झाले 15 डझन गाय तुम्हाला पाहिजे असतील ना या इकडे मामांचे आमचे जा स्वतः टिप्पा आणि जेवून या बरोबर ना याला बेटा इथून यायचा असं सरळ आणि याला बेटा जा सांग चल रे आंबा लेने के लिए हाँ क्या तू लेके जाएगा उन लोग को ओके चला 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 या आंबा मस्त खाऊन घेऊ आम्ही चलो खाएगा तू तू खाएगा अरे तू क्या बोल रहा है समझ में नहीं आया अरे फिर से खाना खाने के लिए भूख ही नहीं है क्यों तेरे पेट तो रिकामा है बहुत भरा है क्या खाया सुबह अंडा खाया था ना अरे सुबह हो गई अभी रात हो गई अभी क्या खाया चांद बिस्किट खाया और पकोड़े खाया और क्या खाया और किधर गया अरे हमारा शेर देख सकते पेट में ये देखिए इसके पेट में गया ए उसको क्यों मारता है रे ये तो शेरू हमारा शाना है ना शेरू शिंबा चला अरे यो एक इथे वाटतं चला ए खाऊन जा चला पटापट चलो चलो आम्ही खाता होता आता नंतर भेटू चलो आम्हाला अंगठा आमचा पंखा पोट भरले खाली अंग होता नाही म्हणला म्हणजे त्याचा ना व्हिडिओ करतो ना मग मी हे बाई खायला आहेत ना इकडून एक चोर आले पळाले आता नाही म्हणला बघ ए ताला उचल पकड मस्तपैकी इथं यो सगळा शिजवलेला आहे मगांसारखं आणि आता त्याच्यामध्ये भात टाकायचा आणि भजी चवली आणि इकडं चटणी बनवत ठेवली शेजवान चटणी असते ना तशी ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तरच दाखवू मिस्टिकाला दाखवू सांगा पाहिजे असेल तर आणि नंतर हे पकोडे टाकायचं का त्याच्यात आता सोबत तरी चालतील पाटील छोड़ रे उनको भी छोड़ो ये झाला चिल्ली राईस झेंड्याचा कलर हे झाला केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग क्या अरे मम्मी हो गॅस कमी केली ना आता मस्तपैकी आता डायरेक्ट झाल्यावर दाखवतो याला बोलता चिल्ली राईस ती झाली तिकडे आमची चिल्ली आणि चिल्लीचा मटेरियल चला आता मस्तपैकी चिल्ली राईस चिल्ली आणि चटणी खाऊन घेत आहोत आणि आता मस्तपैकी आम्ही सगळी जवायला बसलो मामी काय आहे मग चिल्ली राईस तू पनीर सोयाबीन चिल्ली राईस तू काय बोललं चिल्ली राईस चुप बोल ना हा चला आता मस्तपैकी जेवायला बसल्या
जेवल्यावर आपला दुसरा पार्टी आहे ना. चला आत्या या कुकली. तर अवतार त्याला बेकार झाले आणि आमचं जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे आणि लागला आमचं जेवण वगैरे जस्ट झाला तर आम्हाला परत भुका लागल्या म्हणून आम्ही घेतला तर मक्का रोस्टेड मक्का ना चीज रोस्टेड तंदूरवाला मस्तपैकी आम्ही मक्का बनवायचे. तर आम्ही आता रेसिपी वगैरे बनवणार आहेत आणि डायरेक्ट भुजाला चुलीवर घेऊन चालल्यावर काय वरती आहे इथे यायचा तिथे जायचा तिथे जायचा इथे यायचा. चलो आम्ही देखील तिथं खायचं इथं खायचं. आता मस्तपैकी हे सगळा सॉस पीस घेतला आणि तंदुरी पिझ्झा आता मस्तपैकी ही मेयोनीज आहे बाकीचं सगळं सॉस आहे. आता मस्तपैकी आम्ही तो मिश्रण बनवतो आणि घेऊन जातो. मिश्रण बनवलं जुरूसात बनवलं कारण की आमच्याकडे 4च मग आहेत म्हणजे काल आणलेलं आम्ही बनवणार होतो मेन म्हणजे असा पिझ्झा बनवणार होतो ना मावशी पिझ्झा बनवणार होतो पण जाऊ दे बरं आता कुठं पिझ्झा बनवणार म्हणून मग डायरेक्ट शॉर्ट चिली फ्लेक्स आहे का बघ ना गाईस बघू शकता याचा मोबाईल गरम झालाय म्हणून याने फ्रीजमध्ये ठेवले. दाखव मोबाईल चालू आहे का पहिला आता ठेव फ्रीजमध्ये. वन्स मोर लगा दे भाई. गिरी छ थंड झाला ना आता. चालू आहे ग बघ बाई. काही बी करतात रे ही. चिली फ्लेक्स नाही भेटला मग आता डायरेक्ट येताना त्याचं किसतंय. त्यापैकी आम्ही चुलीवर घेतले आणि मग भुजाला पहिले सगळं काढतो आणि काय र सामान सगळं तिकडून बनवून आणली घरच्या. आता मस्तपैकी चुलीवर बनवतो. ती जाली बी तिथं होती ती घेतली ना वर्षी मस्तपैकी धुली तिला बघू शकता जाळी अशी. आता मस्तपैकी 2 ठेवल्या राहतील इकडं आग ना लागणार जे मला मस्त बॅटर लावून घेते. चलो मागशी तो पकडून ठेवा आता तो जाईल बघ तो बी शिजला मागशी टाकून पलटी दे मावशी या आणायला पाहिजे त्यात चिमटा. काय म्हणणार मग झालं तयार आता नुसता खायचंच काम आहे बघला आता नुसता खायचंच काम आहे. आता मस्त की आमचे मक्क रेडी झालेले आहेत आणि लाईट जलेबीन म्हणजे आता चला बाहेर मस्त बसून खाऊ. चलो त्यांचं आता 12 तुकडं करायला लागतील. 12 जण आता 12 तुकडं करायचं. पण मधमाशी आमच्याकडे यायला नको असं मधमाशींना सांगून तवा फोन लावून. ओके चला घेतले खायला. चला थंड करून इकडे बघा आमची सगळी गँग अशी बसलेली आहे. ए बाय करा र बाय. चला एंड डायरेक्ट ब्लॉग. तर गाईच आमचा विषय असा झालेला आहे की मिनी मामांचं इथं गेलतो ना आम्ही तेव्हा ब्लॉग एडिट केलता ब्लॉग पण बनवलेला कारण की मिनी ब्लॉगमध्ये टाकलेलंच होतं क्लिप म्हणजे मामाने रेसिपी वगैरे बनवलेली. आम्ही आंब्याना गेलतो सगळं एन्जॉयमेंट केलं. तर रात्री पार्टी केलती कारण की अधिक महिना होता म्हणून परत नॉनव्हेज खायचं नाही काय बघतं नॉनव्हेज खायचं नाही तर बरं आम्ही पार्टी वगैरे केली म्हणून ब्लॉग पण बनवला. आता अपलोड करायला घेतला ब्लॉग तर माझ्या गॅलरीचे ब्लॉग डिलीट झाले आणि मी एडिट झालता म्हणून सगळे व्हिडिओ पण डिलीट केला. तर आता ब्लॉग काय भेटणार ना मला परत. आणि काय जून गॅलरीशी कसा डिलीट झाला कुणी मोबाईल घेतला कुणी डिलीट केला काय जून. तर आता आमचा मोबाईल बारीक पोरं घेतला असेल तर आता काय माहिती कसा डिलीट झाला. मग अपलोड करायला घेतलेला म्हणजे बरं आता सकाळी अपलोड करेन कारण की रात्री सेव्ह वगैरे केलता. बरं आता जाऊ दे मग पार्ट 1 गेला. मी सांगते काय केलं आम्ही डायरेक्ट आपण तिथेच गेल्या ब्लॉग स्टार्ट केला ना तिथेच गेल्या मामांच्या तिथे गेल्या ब्लॉग स्टार्ट केला. मग आम्ही चिकन वगैरे आणले गेलो कारण की बिर्याणी बनवायची होती आणि मामाच्या आजचीच बिर्याणी बनवलेली आणि एवढी भारी झालती ना जाम भारी झालती म्हणून त्याची रेसिपी फुल डिटेल्समध्ये टाकलेली होती. आणि नंतर लगे आम्ही आंब्याने पण गेलतो ना पहिला आंब्याने गेलतो नंतर लगे बिर्याणीचा बेत केला सगळा केला. रात्री पण भुका लागल्या रात्री 12 वाजता म्हणून आम्ही परत नगेट्स वगैरे तळलं. आता काय करणार जाऊ दे ब्लॉग गेला तर गेला.
मग आता पार्ट 2 टाकते, म्हणजे दुसऱ्या दिवसाचा सकाळी उठा आंब्याने गेलो आणि तिसऱ्या दिवशीचा ब्लॉग टाकीन. तेव्हा तो आमचा अचानक प्लॅन दुसरा पण कुठेतरी झालता घरी आल्यावर, तो आहे समज तो टाकीन. पण आता यो ब्लॉग आता पार्ट 2 आहे, पार्ट 1 गेला आता जाऊ दे. आणि मावशीचा पण वस्तीला चालल्या, आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण गेलतो तर मावशीचा पण डायरेक्ट इथं आली, अरे इकडं हो तरी अशी. हा आता आम्ही बघू कुठंतरी जाऊ, जायचा विचार आहे आमचा कुठंतरी अजून. हां जर व्लॉग जर गॅलरी डिलीट झाला ना तर परत कसा येईल ना, तो आम्हाला एक कमेंट्स करून सांगा यार. लय भारी ब्लॉग झाले, वाटलंच तर मी त्याची थंबनेल पण लास्टला टाकते. मी थंबनेल मी सगळा बनवून ठेवलेला, प्लीज सांगा कोणतरी सांगा ब्लॉग कसा माझा रिटर्न येईल. थंबनेल पण मी टाकते परत.